श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. पहा चहा नाश्ता वगैरे झालाय आणि घरामध्ये काय चालू आहे पहा सकाळी सकाळी. पहा सगळे नट बोल्ट वगैरे काढून बसलेले आहेत. तर मसाला आहे घरामध्ये. म्हटलं जरा गोधड्या वगैरे ठेवून द्याव्या आतमध्ये. तर पहा हे सोप्याचं जे झाकण आहे त्याचा आहे ना सकाळी सकाळीच नट खाली पडला आणि त्याच्यामुळे ते वरती केलं की असं वरती केलं की ते वरतीच राहते, पण आज काही ते नट पडल्यामुळे वरती राहत नाही, लगेच खाली पडतंय. तर पहा त्याचा नट वगैरे बसवायचा आहे. नट वगैरे शोधला पण तो काही सापडला नाही, तर आता तो दुकानात जाऊनच आणावं लागणार आहे. तोपर्यंत गोधड्या वगैरे तर अशाच ठेवावं लागणार आहेत. पहा काय आणताय, दुकानातून आणताय का नट? दुकानातून आणताय का? भेटेन का त्या मापाचा? हा तर पहा आज मी कशाची भाजी बनवती ते. आज आपले सांडगे असतात पहा. हरभऱ्याची डाळ वगैरे आणि भरपूर कोणत्या तरी डाळ वगैरे टाकतात त्याच्यात आणि ते सांडगे म्हणतात, तर आमच्या इकडे त्याला वडे म्हणतात. तर त्याची भाजी आज मी बनवणार आहे. तर तुम्हाला पण भाजी कशी बनवते ते दाखवते मी. तर पहा हे सांडगे आहेत आणि हे आहेत ना थोडे काळे दिसत आहेत, कारण की याच्यामध्ये ना हरभऱ्याची डाळ कमी आहे आणि ती मठ्याची डाळ का काय म्हणतात, मटकीची डाळ ती जास्त आहे. तिचे हे सांडगे आहेत, त्याच्यामुळे ते थोडे काळे दिसत आहेत. आणि हरभऱ्याच्या डाळीचे पण सांडगे आहेत माझ्याकडे, ते जरा पिवळसर दिसतात. तर पहा जे मटकीच्या डाळीचे आहेत हे सांडगे, तर याची भाजी आज मी बनवणार आहे. पहा आज सांडग्याची मस्त भाजी बनवलेली आहे आणि या सांडग्याच्या भाजीचा लाईव्ह व्हिडिओ पण मी सकाळी केला होता. तर पहा भाजी शिजली आहे छान, पण थोडीशी गरम होण्यासाठी परत ठेवली मी. तर पहा आज जेवायला आहे आपल्याकडे सांडग्याची भाजी, चपाती आणि थोडासा डाळ भात पण करणार आहे. तर पहा संध्याकाळी ना आम्हाला आज पिझ्झा बनवायचा आहे. तर म्हटलं पिझ्झाचा बेस घरीच बनवते मी. तर पहा याच्यामध्ये ना थोडंसं पाणी आणि थोडंसं साखर आणि थोडीशी इस्ट भेटतं पहा आपल्या मार्केटमध्ये, ते इस्ट टाकलेलं आहे. आणि हा मैदा आहे. तर पहा आता हे पीठ भिजवून ठेवते आणि 2-3 तासाने पहा पीठ कसं वरती फुलून येतंय ते. तर पहा हे इस्ट आहे, कुकवेलचं आहे, हेच वापरते मी दरवेळेस. आणि पिझ्झाचा बेस हा मी दरवेळेस घरीच बनवते, बाहेरून मार्केटमधून काही आणत वगैरे नाही. तर पहा आता मस्त हे पीठ आहे ना भिजत ठेवते आणि 1-2 तासाने पहा हे पातेलं पूर्ण भरून पीठ आहे ना त्या इस्टमुळे एवढं फुगन ना, आणि मग संध्याकाळी ओव्हनमध्ये याचा बेस तयार करते. पीठ आहे ना जास्त काही मळलं नाही आपलं, फक्त त्याला थोडंसं पाण्यात हे मिक्स करून ठेवलंय आणि जास्त काही मळलं वगैरे तरी चालतं. काही काय म्हणतात की खूप चांगलं मळून ठेवा, त्याच्या शिरा बुजवा, मग त्यातलं ते ऍसिड आतमध्ये जाऊन ते पीठ फुलं, पण मी तसं काहीच करत नाही. पहा पीठ तसंच आहे आणि तुम्हाला दुपारून 4 वाजता दाखवते पीठ किती फुगतंय ते. स्वयंपाक वगैरे केला पहा आणि भांडे पण घासले आणि आता पहा किचन ओटा म्हटलं जा पाणी टाकून रोजच्या प्रमाणे धुवायचं आहे मला. पण पहा स्वयंपाक केलाय, किती भांडे आहेत किचन ओट्यावरती आणि कुठे ठेवायचे भांडे मला रोज समजतच नाही. बघा इथे कढई आहे आणि याच्यामध्ये डाळ आहे, भात आणि भाजी, आणि याच्यामध्ये पहा चपाती थोडी शिळी होती तर ती तेलामध्ये तळलेली मी. तर पहा एवढे भांडे किचन ओट्यावरती आहेत आणि आता किचन ओटा कसा साफ करायचा हा रोजचा माझा प्रश्न आहे. एवढे सगळे जे खायचे पदार्थ आहेत ते खाली ठेवावं लागतात आणि परत किचन ओटा साफ झाला की वरती ठेवावं लागतात. आणि पहा सकाळी मी हे याच्यासाठी पिझ्झासाठी पीठ मळलं होतं. तर पहा याच्यामध्ये सकाळी मी इस्ट टाकलं होतं, तर किती पीठ फुगलंय ते पहा. आणि आताही मी हे पार संध्याकाळी 7-8 वाजता बनवणार आहे पिझ्झा, पण तोपर्यंत 2 तासामध्ये पहा किती पीठ फुगलंय ते.
छान संध्याकाळी मस्त आज पिझ्झा बनवणार आहे. पहा किचन ओटा वगैरे साफ केला, भांडे पण घासले. आणि पहा हे जे भांडे आहेत डाळ भात वगैरे ते ते मला खाली किचन ओट्यावर मांडूशीच वाटत नाही, कारण की किचन ओट्यावरती पसारा असला ना की मला काही सुचतच नाही. मला असा किचन ओटा मोकळा मोकळा आवडतो. पण आता भांडे थोड्या वेळाने लावते. आणि हे जे भाज्यांचे पातेले वगैरे आहेत ते तर दिवसभर तसेच राहणार आहेत. पहा संध्याकाळी जेव्हा ते मोकळे होऊन खाली करीन आणि किचन ओटा मोकळा करीन तेव्हा जरा किचन ओटा मोकळा झाल्यावर जरा बरं वाटतं. नाही तर किचन ओट्यावरती अडचण वगैरे जर असेल ना तर मग मला काही सुचतच नाही. तर आज गुरुवार होता, तर म्हटलं आज छान देवांना आंघोळ वगैरे घालावी. तर पहा रोज 2 दिवस झाले फक्त दिवाबत्ती सकाळ संध्याकाळ करत होते, देवांना काही आंघोळ वगैरे घातली नाही. तर म्हटलं आज गुरुवार आहे तर मग छान सर्व देवांना आणि आपल्या स्वामी महाराजांना छान धुवून वगैरे ठेवावं आणि छान त्यांची देवपूजा करावी. फुलंसुद्धा भेटले मला गॅलरीत आज 2-3 गोकर्णीच्या झाडाला. तर म्हटलं छान आधी देव स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घ्यावे आणि देवाला वगैरे जरा स्वच्छ कपड्याने साफ वगैरे केला. आणि नंतर म्हटलं मग देव आपली पुन्हा व्यवस्थित देवाऱ्यामध्ये ठेवून दिवाबत्ती करावी आणि फुलं वगैरे ठेवून द्यावी. आत्ताच कामावर उरकले पहा सगळे. म्हटलं आता जेवण करावं. पण आज गुरुवार आहे तर आज सकाळीच आमच्या इथे लाईट गेलेली. दर गुरुवारी लाईट जाते आमच्या इथं. पण माझ्याकडे इन्व्हर्टर आहे त्याच्यामुळं काय एवढा प्रॉब्लेम येत नाही मला लाईट गेली तरी. पण आज काय झालं माहीत नाही इन्व्हर्टरला. इन्व्हर्टर आज आहे ना 2 तासातच उतरून गेलं. फर्स्ट टाइम असं झालं इन्व्हर्टर घेतल्यापासून की ते 2 तासातच उतरलं ते. इन्व्हर्टरला कमीत कमी माझ्या 7 ते 8 वर्ष झाली आहेत. पण 7 ते 8 वर्षामध्ये असं कधीच झालं नाही. त्याच्यामुळे आज लाईट गेली, माहिती होतं मला आज लाईट जाणार आहे. पण इन्व्हर्टर आहे म्हणून मी काही मोबाईल वगैरे चार्ज वगैरे लावला नाही, फिल्टर पण भरून ठेवला नाही. आणि अचानकच आज इन्व्हर्टर बिघडलं का काय माहीत काय झालं, पण ते आज पूर्ण त्याची बॅटरी वगैरे उतरून गेली. तर आता बघावं लागेल त्या इन्व्हर्टरला काय झाले पहा. तर पहा आता जेवण वगैरे करते. आणि आज तर काय फॅन वगैरे नाही, पण करूया आराम तसंच उन्हामध्ये. तर पहा सकाळची सर्व कामे वगैरे उरकली आणि म्हटलं आता जेवण वगैरे करावं. तर पहा जेवायला मगाशीच म्हटलं होतं की आज भाजी चपाती आणि डाळ भात बनवलेला आहे. तर पिल्लू पण आज लवकरच शाळेतनं आला, कारण की त्याचे पेपर वगैरे चालू आहेत. त्याच्यामुळे तो लवकरच घरी येतो. तो आज माझे काम उरकायच्या आधीच पेपर चालू असल्यामुळं तो लवकरच घरी येते. माझी कामं पण तोपर्यंत उरकत नाही. तर तो आल्या आल्या त्याला जेवायला वगैरे दिलं आणि म्हटलं आता आपली कामं झाले तर आज पटकन जेवण वगैरे करून घेऊ. आज काही दुपारी झोपण्याचा प्लॅन वगैरे नाही आहे, कारण की लाईटच नाही आहे आणि इन्व्हर्टर तर बिघडलंच आहे. तर बघूया जेवण वगैरे नाही तर आज तसंच दिवसभर बसून राहावं लागेल गरमीमध्ये.
तर पहा पटकन जेवते, कारण की सकाळी नाश्ता थोडासाच केला होता. आज काही जास्त नाश्त्याला काही बनवलं नाही, फक्त चहा आणि बिस्किटच खाल्ले होते. तर भूक पण लागली होती, तर पटकन जेवण करून घेते. तर पहा दुपारी एवढं गरम होतंय की पोरांना आईस्क्रीम खायचं होतं, त्याच्यामुळे आईस्क्रीम मागवली. तर पहा आईस्क्रीम खाल्ली आणि एवढं छान वाटते, थंडगार. आणि आज लाईट नाही, पहा गुरुवारी इन्व्हर्टर पण आमचं बिघडलंय, तर पाहावं लागेल संध्याकाळी त्याला काय झालंय ते. आणि हॉलमध्ये ना, हॉलचा गॅलरीचा दरवाजा उघडा ठेवलाय, ते एवढी थंड हवा येते ना की फॅन लावायची सुद्धा गरज नाहीये. तर पहा सकाळी म्हटलं होतं की आज पिझ्झा बनवायचा आहे. तर पहा पिझ्झाचं पीठ एवढं फुगलं होतं इस्ट टाकल्यामुळं, तर पिझ्झाचे बेस वगैरे बनवले आणि एका तव्यामध्ये पिझ्झा पण बनवायला ठेवलाय. पहा मी तुम्हाला दाखवते की मी पिझ्झा कसा बनवायला ठेवलाय. हे पहा घरच्या घरीच पिझ्झा बनवलाय. पिझ्झा बेस पण घरचाच आहे आणि वरती सर्व भाज्या पण पहा मी घरीच बनवल्यात. त्याच्यामध्ये कॉर्न, टोमॅटो, शिमला मिरच वगैरे टाकलेली, कांदा वगैरे, आणि इथं पण एक भरून ठेवलाय. आणि आपल्या शेजवान चटणी आणि मेयोनीज वगैरे लावले त्याला, आणि वरतून चीज वगैरे किसून टाकले. पहा आता किचन ओट्यावरती खूप पसारा झालेला आहे. पिझ्झा वगैरे खाते, जेवण करते आणि नंतर मग किचन ओटा आवरून ठेवते स्वच्छ. तर हा होता माझा आजचा डेली ब्लॉग. जर तुम्हाला माझा आजचा डेली ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका.